दाखवते तुला दाखवते चल ना. सॉरी सॉरी ना एवढं काय सॉरी बघ आपली नवीन गाडी आपल्या या गाडीवर बसून ना लॉंग राईडला जायचं आहे. नवीन गाडी मग अरे साधे केस कापायला पैसे नाही तुझ्याकडे का घेतली नवीन गाडी? अरे मी नाही घेतली काय माझ्या मामासनी दिली. मामा हा मग अरे पहिला परफॉर्मन्स झाला ना तेव्हा गल्यांची चैन काढून दिली आणि आता पहिला फेटा भेटला ना म्हणून गाडी दिली गाडी. सचिन तू लवकर एलिमिनेट हो. नाही कसं आहे ना सीझन संपेपर्यंत तुझा मामाचं अख्खं घर खाली होऊन जाईल रे. आणि हो तुझा मामा तुला चैन गाडी वगैरे गिफ्ट देतो ना तर त्याला सांग थोडासा वाटा मला आणि लेखकाला पण देत जा. तुम्हाला कशाला काय कशाला? अरे बाबा अख्ख्या स्किटची जबाबदारी तुझ्यावर टाकली ना तर तुझ्या बाबाने जे काही दिलंय ते इंटरेस्ट सकट परत घ्यायला तुझ्या. अरे तू नस्तरी लावू नको सा. मी नस्तरी लावते. तूच लावते नस्तरी. मी नस्तरी लावते. माझ्यावर ओरडू नका. तुम्ही चालले. हे गेले स्किट झालं. ऐक ना मी काय नवीन गाडी आहे ना त्याला मागं बस ना आपण 5 मिनिटं ना लॉंग राईड करूया. चालेल चल बस. मी काय म्हणते सच्चा तुला गाडी चालवता येते ना? ते ठीक आहे गाडी चालवता येते का? अगं बाय माझे बस ना येते मला गाडी चालवता. हा ठीक आहे चालेल. बस चल लवकर बस. कोणी उडवलं दिसत नाही तुम्हाला एवढी फास्ट गाडी चालवतात. काय रे कोणी उडवलं तुला? अरे कोणी काय तू उडवलं ना. मी तुझ्या भरधाव बाईक खाली माझा ऍक्सिडेंट झाला. अरे जार्या हा मी उडवलं तुला बाईकने. अरे माझी बाईक बघ अजून डबल स्टँडवर खाली उतरली पण नाही. तू बाईक खाली मला चिरडलंस. अरे माझी बाईक आहे ना तुला चिरडू शकतच नाही. ती जास्तीत जास्त ना ए जार्या अशी चिडवू शकते. ए शिवा सांग ना आपण गाडी तरी चालू केली होती का? आपण फक्त स्टार्टर मारला आणि येऊन पडला लगेच. तुला मी तरी विचारलं तुला गाडी चालवता येते का? रक्त जात रक्त अरे पण लागला कुठे रक्त जायला? रक्त अरे फक्त तुझ्या शब्दात रक्त दिसतंय. अरे येड्या त्यांना अंतस्त्राव झाला असेल रे. थँक्यू तेच झालंय अंतर्वस्त्र झालंय. काय म्हणतात? अंतस्त्राव झालाय. ते माझ्या शरीराच्या आतमध्ये ब्लीडिंग होतंय. शास्त्र हे तर मला माहितच नव्हतं शरीराच्या आतमध्ये बिल्डिंग होते. अरे याला काय झालं? तुझं अज्ञान बघून मानसिक आघाताने मेला. ओ दादा उठा ना. तुम्हाला काय झालं? उठा ना दादा. मी काय करू तुमच्यासाठी मला सांगा ना दादा. उठो बट दादा मत कहो यार. उठो. अरे ओरडत कशाला पण तू? अरे तुला कुठे लागलं ते मला कळून तर दे. असला ना मला काय कळतच नाही आता. का तू कन्फ्यूज आहेस? एक मिनिट मी कन्फ्यूज नाहीये. माझा फोकस एकदम क्लिअर आहे. मला ना आता बाहेर पडायचं आहे. ह्या प्रॉब्लेम मधनं मला बाहेर पडायचं आहे. चल तो डॉक्टरकडे नेतो. डॉक्टर नको मी डॉक्टरकडे माझा जाईन. तुम्ही फक्त मला पैसे द्या. फक्त पैसे? हा फक्त पैसे द्या. असं कसं तुला पैसे देऊ? हा चल मी तो डॉक्टरकडे नेते. पैसे देणार नाही. अरे ते पैसे मागतायत ना आपण पैसे देऊया आणि निपटवून टाकूया सगळं प्लीज. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. आम्ही पैसे देतो. अरे पण मी काय
का देऊ पैसे? आणि जर ह्याला पैसे नाही दिले तर काय करणार काय? अरे बाबा पोलिसात जाईल तो. सचिन ते पोलिसात जातील. तू पोलिसात जातील. आपल्याला पटकन काय करायचं? अरे ओरडते कशाला? अरे ह्याला लागलंय काहीची डिलिव्हरी होते. पैसे पैसे पैसे. सचिन दे ना त्यांना पैसे. आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला. देतो देतो. ए किती द्यायचे ना? पैसे. साखर, चहा पावडर, मासे. 300 300 300 ना? हा 5300. 5300. हा 5300 एवढे? हा मग ते अंतरमध्ये स्त्रवलंय ते तेवढं होतं. बरोबर आहे तुमचं. सचिन आपल्या प्रेमाची शपथ आहे त्याला देत आहे. 5300 रुपये देत. मला बघवत नाहीये रे दुःख त्यांचं. बघ ना कसे कळवत आहेत ते. मला नको या माथ्यावर या गरीबाचं दुःख मला नाही जाणवणार रे. एक बरं आहे. एक बरं आहे. तुमच्यासारखी गर्लफ्रेंड सगळ्यांना मिळो. तू गर्लफ्रेंड कोणाची आहेस? माझी काय याची? तू कन्फ्युज आहेस? मी कन्फ्युज नाहीये. अरे त्या 5300 द्या. 5300 ना? हे घे तुझे 5300. हे घे. बापरे बापरे बापरे. त्यांना बरं वाटतंय बघ. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? थँक्यू बाई. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात ना म्हणून तुमच्यासारख्या आमच्यासारख्या गरिबांना तुमचा आधार आहे. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. काळजी घ्या. बरं वाटतं ना तुला? चल चल तू चल चल माझ्यावर चल चल. हो चल. चल चल बस गाडीवर चल. काळजी घ्या तुम्ही. अरे देवा. काय? अरे देवा. आता काय झालं? अरे देवा. अरे काय झालं? माझ्या गळ्यातली चेन कुठे गेली? अरे देवा. अरे देवा. असंच पाहिजे. असंच पाहिजे तुला. आता शोधत बस एकटाच. अरे चल गा आपण चल. अरे काय असंच पाहिजे सचा? तू केलेल्या ऍक्सिडेंट मुळे त्यांची चैन हरवली आहे. सचा इकडे इकडे हे बघ. आपल्याला ती शोधून द्यावी लागेल. नाहीतर याचा खापर पण हा आपल्या माथ्यावर मारेल रे. मला द्यावी लागेल. तुम्हाला भरून द्यावी लागेल. अरे मग कशी भरून देऊ? कशी भरून देऊ म्हणजे? एक काम करा. तुमच्या गळ्यात 2 चेन आहेत ना? त्याच्यापैकी मला 2 द्या. दोन्ही. चोर चोर चोर. का गरीबाचे हाल अरे ऐक ना. करतोय? दादा हे घ्या. थँक्यू. म्हणजे बस आहे ना? तुम्ही आहात म्हणून आमच्या का गरिबांवर अन्याय होत नाही. थँक्यू सो मच. नाही त्याला आता काय फरक पडत नाही. या तुम्ही परत. काळजी करू नका. हा पण आता म्हणजे किमान मी आता एवढं तुमच्यासाठी सहन केलंय. माणुसकीच्या नात्याने किमान मला घरी सोडायला तरी सांगा. हो 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 नक्की. तुम्ही बसा गाडीवर. तुम्ही बसा आत्ताच्या आत्ता गाडीवर. सचा तू यांना घरापर्यंत सोडून ये. थँक्यू थँक्यू. आरामात आरामात. तुम्हाला गाडी चालवायला येते ना? अरे बस. बस बस. आराम. नीट सोडून या. काळजी घ्या दोघांनी प्लीज. काय करतोय तू? अरे तुला धड गाडी चालवता येत नाही तरी मी तुला विचारलेलं ना अगोदर. माझा अरे पण मी काय केलं? मी फक्त स्टार्टरच मारला ना. अरे तुला काही नाही येत गाढव कुठचा. तुम्हाला खूप लागलाय का? बापरे पाय मोडलाय. बापरे खूप लागलाय हो तुम्हाला. अरे नाही. हे बघा आता बार्गेनिंग वगैरे जाऊ द्या. डायरेक्ट अमाऊंट बोला. टीव्ही, फ्रीज, एसी. 25. नाही नाही बाकी काही राहिलं असेल तर ते पण सांगा. कसं आहे ना सचिन पूर्णपणे सगळी अमाऊंट देईल तुम्हाला. म्हणजे आम्हाला गरीबाचं कसं खापर वगैरे नकोय माझ्या डोक्यावर. मला खूप त्रास होतो. 30. हा 30. सचिन 30. 30,000. 30,000. हा मग 30,000. माझा पाय मोडला. हा बघा फिरतो. पाय मोडला पण नवीन पाय बसवायला लागला मला. अरे पण मी कुठे देऊ 30,000? माझ्याकडे उरला काय? चाय होती चाय पण घेतली. पैसे होते पैसे पण दिले. आता हे राहिलाय. आता ना आता अरे ये घे ये घे ये घे ये घे ये घे ये घे ये घे
अरे सचिन, घे पण 15 रुपये झाले हो फक्त. नाहीये तो पैसे त्यांच्याकडे, ते कुठून देतील तुम्हाला? खरंच नाहीयेत. काय ती आता? बाईक 30,000 मॅनेज, म्हणजे मी करू शकतो मॅनेज 30,000 बाईक ही. बाईक? अरे माझ्या मामाने दिलेली बाईक आहे ती नवीन आहे ना. आता ऍक्सिडेंट झालाय, कोण देणार आहे याला भाव? ऍक्सिडेंट झाल्याच्या गाड्यांचे पैसे मिळत नाही बघा. ते पोलीस उचलून येतील, 5,000 पण मिळणार आहे भंगार. म्हणजे तुम्ही सचिन बोला. सचिन मला ना यांचा व्यवहार कळलाय. अरे भंगार मध्ये गेली तर 5,000 पण येणार नाहीये. आपण 30,000ला देऊन टाकू हा त्यांना. आम्हाला मान्य आहे सगळं. थँक्यू. म्हणजे तुम्ही आहात म्हणून गरीबावरचा अन्याय ठरतो. हे बघा आता आपला फिट्टूस आहे सगळं. हा फिट्टूस आहे सगळा व्यवहार क्लिअर आहे आपला. सचिन हे बघ तू माझ्या अख्ख्या दिवसाची वाट लावलीच आहे. प्लॅनची तर वाटच लावली आहेस तू. हो आणि एक मला ऍटलिस्ट आता घरी तरी सोडा. माझं डोकं नको फिरव. मी तुला घरी नाही, मी ना तुला माझ्या आयुष्यातच सोडतोय. एक्सक्यूज मी, काय झालं? व्हॉट हॅपन? मी याला बोलले मला घरी सोड तर मला हा म्हणाला मी तुला आयुष्यातून सोडतोय माझ्या. सो डिस्गस्टिंग. माझ्याकडे बाईक आहे माझी, मी तुम्हाला सोडू शकतो. बघ किती गोड आणि गोंडस माणूस आहे. तू मला सोडणार होतास ना, मी तुला सोडते आत्ताच्या आत्ता. अरे ऐक ना, अरे ऐक ना, मी काय बोलतो. दादा कॅन यू ड्रॉप प्लीज दादा बोलू नका. यू कॅन कॉल मी पशू. या पशू. येस. यू कॅन ड्रॉप मी प्लीज. प्लीज ऐक ना, मी काय बोलतो ऐक ना जरा. जा तिकडे तुझा. यू कॅन होल्ड मी लाईक दिस. Oh my God. Nicely. अरे ऐका ना, अरे ऐका ना, ऐका ना. अरे का मी कोण ह? माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह, पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगते, परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर राहिलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँक लुटतील ना जातील, पण नाही, त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं. तितक्यान माझा पेन परला. तो परलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय आय सांगतो नको नको तिथं तुरवलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह. पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या हसलायचे, तिला चांगला होता एकदम भारी केस. कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? हे तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छे कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो, छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतीच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा पहिलाच केस आहे. तिच्या हसायचे. बायकोला सांगितलं आवरी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, मग पण ती बोली तुमची लायकीच नाहीये. ती बोले आपलं तरी काय जातंय, आपला पण बोलीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो तो जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या,
पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होत आहे. मॅडम मला इथून बाहेर करा ना. इथं डेंजर कैदी ह. आशू टकल्या, कशा ढापण्या, ओके. गौऱ्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील ह, पण स्वतःला टायगर समजतो. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर करा ना मॅडम. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चल आपण सुरुवात करूया. हा. मिलाट माझा वशील. ओ मॅडम वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स. सगळं लफडा होतं. नाही सर आता मी परफेक्ट करीन ना सर. आता मी परफेक्ट करीन. त्याच अपेक्षित सगळं बसलं. ट्राय सुचलं? कॉंग्रॅच्युलेशन. मला सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळी बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं? मी कोर्टात जाऊन सांगेन मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. That's all, मॅडम. सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरिवला. पण मला खुनाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? खुनासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. तोपर्यंत तुम्ही घरी असाल मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल. आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील तुम्हाला पकडतील परत ते जेलमध्ये टाकतील. ते किरकोळ ना असं टायर मध्ये घेऊन लेत धुतात तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल. मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे कारण की ज्या वेळेला जमनलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. बॉम्ब ब्लास्ट? अहो बॉम्ब ब्लास्ट. तुम्ही सुटलात ना. सुटलं. पण मला बॉम्ब ब्लास्टच्या आरोपाखाली अटक करतील. अहो पण ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे परत तुम्ही घरी जाल परत पोलीस पकडतील. परत ते पोलीस स्टेशन मध्ये टाकतील. कुदवतील. आता 10 दिवस कुदवतील आणि 10 दिवस झाले की परत मीच येईल. परत तुम्हीच? तुमच्या बायकोला कोण परवडतं? झालं. मग परत मीच येईल आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीये कारण की ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. सुटलं. 3 गुन्हे करून सुटलंय. बोल मॅडम. लय भारी. हो मॅडम पण मला आतंकवादी समजून फासावर चढवला तर काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय म्हणजे ह्याला पटतच नाही माझी एवढी मेहनत. मॅडम तुमचा बीट चुकलेला. आवरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना. माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके आपण साधा सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. एवढा मिलॉट चश्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जबरबर काश्मीर खुद. अरे मयुरी ते गौरव मोरेच आहे. नको करू असं. अरे हिंदीत का बोलते? इथे आपले मराठीची बोंब आहे. काय गौरव? नाही तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे. फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालते बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी मी घरी पप्पांना सांगून आलोय जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे. तू बोटीवर मच्छी पकडशील मी आपली घरी काय. नाही आपण जिंकणार सर. हा ना सर जिंकणार. कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला. बोल. जिंकणार. सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कौरा कॉन्फिडन्स आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे? बोला.
तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? झाला नाही येत, पण का करायचा? कसं आहे हा. ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. हा. कोर्टात मोबाईल वाजला रे वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ चल निघ बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही हा. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं? काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय अरे कसला फालतू फालतू युक्तिवाद करताव तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार. सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू? मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा फायनल आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार आहे? नाही लढणार आहे. मी सावता लढणार आहे. लढ. मिलॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला हा माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील ह. हा? तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला, तो बॉम्बस्फोट हिने केलेला, नाही. तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावं चरवा. नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा. नाही. हिला बरबाद करा सर. नको. सर माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न आहे. ते स्वप्नच राहणार आहे. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृक्ष वकील करा. एकदम गायब करा हिला. आता मला छोटा वकील नको आहे. मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा. मला जाऊ द्या. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें. चाहे कोई मुझे जंगली कहे, याहू, याहू. वा वा वा. नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर? अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू आहे, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून नाही का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. काय आठवण आहे. सांगू तरी कोणाला. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे? 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय? सांगा ना, आई कुठं आहे? चढती जवानी मेरी चाल मस्तानी, तूने कदर ना जाने रामा, हाय रामा, हाय रामा, हाय रामा. आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय. म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? हो. काय काय गोष्टी होत्या. काय काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग?
मला म्हणायचंय कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मग मला कसली चिंता आहे. जावई बापू हा? तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी हे काय? घे. काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला. मस्त. हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही. कसं बोलतोय बघ. नाही ग, माझं चुकलंय. माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग. नाही चुकलंय बघती माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. हो, कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन. सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना. गप्प बसायचं. आई आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग. तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग. आता नाही ना तुला बाबांची आठवण येत. शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली. जित्या जित्या ग माझा जित्या. का का सोडून गेलास मला जित्या. एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा. कोणी आहे का उपभोग केला. जित्या काय 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 म्हणाली. सौंदर्य? कसला सौंदर्य. काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. बोलताय तुम्ही. मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना. आई मी तुला आज वचन देते. काय का मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. हो ग पिल्लू. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं कुठलं. तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू. कशाला आठवण करून देते. काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम. बघती तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला. पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. मलाच गप्प. आई आई तू सांग तुला काय हवंय. आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग. ए बघती. अगं काय ग. तुझ्या बाबांचा कोट आहे ना तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो बाई काय ग. जावई बापू. अगं जावई बापू बघ त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. नाही
काश्मीर मध्ये थंडी केवढी पडली माझ्या आईसाठी प्लीज असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं बाई, काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशन वरनं. जावई बापू नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी दुःखात आहे माझी, द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग, काय बरं वाटतंय. तुम्हाला माहितीये जावई बापू, आमच्या ह्यांची नाही चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं? ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना, करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे. नाही, थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. आपस में तक दिन हो गया, अब क्या रह गया बाकी. ये ताकी रे कब से अजून काय करू सांग तुझ्यासाठी? सांग तू, फक्त आमचं हे सगळं करतील. मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्रीज बघती, आपण दोघी शिकाऱ्यात जाऊन बसू ह्याला घेऊन. आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठलं ग? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा. आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं. चालेल. आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. मला तर पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात. मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. दोघीचा पाण्यात. मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. स्वच्छ स्थानक आपला स्थानक, चला महान बनवूया. प्रवाशांनी कृपया स्वच्छता ठेवावी. स्वच्छ स्थानक आपला स्थानक, चला महान बनवूया. पांडुरंग पांडुरंग. चिपळूण देवगड गाडी क्रमांक 7722 ही सकाळची पहिली गाडी फलाट क्रमांक 2 ला लागलेली आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी गाडीत बसून घ्यायचंय. 5च मिनिटात गाडी सुटणार आहे. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पांडुरंग पांडुरंग. नमस्कार साई. नमस्कार पुष्कर. नमस्कार. ऍक्च्युली काय माहिती आहे, सावंतवाडीला मी काल जाणार होतो. हो पाहिला मी, अजून पोचलेलं नाही. नाही काय झालं माहिती आहे, त्या अनाउन्सर मुलं मला रात्र अख्खी इकडच डेपोत काढावी लागली. अरे काय तुला सांगू, बाहेर खूप थंडी वाजत होती म्हणून उंदराच्या बिलात मी झोपलो. त्या उंदराने हे बघा काय केले, सगळे कपडे सगळ्या मच्छर भोकातून आत गेले. अख्खी रात्र तलमलत काढावे लागले त्या अनाउन्सर वसाऱ्या मुलांच्या. विठ्ठल कोणतरी नवीन माणूस दिसते. हॅलो नमस्कार साहेब. नमस्कार माऊली. मी आपली काय सेवा करू? माऊली, कवऱ्या रिस्पेक्ट मला देतोस. कवरा नम्र माणूस आहेस तू न, तो 1 नंबरी माणूस. मला सावंतवाडीला जायचंय हो.
सावंतवाडी गाडी कधी येईल जरा सांगता का? माऊली, ही माहिती मी आपणास पुरवू शकत नाही, कारण मुळात ती मलाच माहिती नाही. आमचे कंट्रोलर साहेब अजून आलेले नाहीत, म्हणून मी त्यांच्या जागेवर काही वेळ बसलो होतो. ते आता येतील, ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील. विठ्ठल माऊली माऊली ओ माऊली माऊली ऐका ना असं काय करतं मला सांगा ना गाडी. विचारलं यो पण माणूस गेला. तो वसारा कालचा भिकार मला इथे भिकार तुझा बाप. मी भिकारी दिसतो तुला. अरे सॉरी कदम साहेब तुम्ही ना ते कपड्यामध्ये पटकन लक्षात नाही आलो. एक मिनिट रोशन लक्ष द्या. चिपळूण मंडळ गाडी मला पाहता येते. चिपळूण गाडी मला येते. लक्ष द्या. हो काय कदम साहेब, हो काय परिस्थिती नवीन फॅशन वाटतं. भोकाची फॅशन आहे. नवीन ब्रँड आलाय. अरे वसल्या तुझ्या मुला वाट लागले. काल रात्री मला उंदराबरोबर झोपावी लागलं म्हणून ही अशी परिस्थिती झालेली आहे. रात्र मी डेपोतच काढले रे वसाऱ्या. म्हणजे रात्री तुम्ही इकडेच होतो. सावंतवाडीला गेलात नाहीत? नाही सावंतवाडीला गेलो होतो सावंतवाडीला. तेच म्हणते मी. तुझी आठवण आली म्हणून परत आलोय वसाऱ्या. काय तुमचं प्रेम आहे माझ्यावरच. अरे वसाऱ्या तुझ्या मुला काल गाडी माझी चुकली ना, कसा जाणार सावंतवाडीला मी. असं काय करताय. रात्री 2 वाजता ती कर्नाटक डेपोची गाडी सावंतवाडी मार्गे जाते, तिने जायचं ना. अरे भाई आधीच सांगायचं ना मला. काल बोंबलून तुला बोलतोय ना बाबा सावंतवाडी गाडी कधी आहे आता सांगतोस तू. वसल्या काय चला काल डेपो मध्ये कंडक्टर बोलला, ए बाबा मला सावंतवाडी गाडीला जायचं रे. तो मला शेवटची गाडी गेली. कोण कंडक्टर? अरे कोणतरी तो शेलके कंडक्टर होता. कोण बोला तुम्ही? शेलके कंडक्टर होता तो. तुझ्यापेक्षा चांगला होता. चांगली विचारपूस केली त्याने माझी. शेळके? हा. फलाट क्रमांक 11ला भेटला का तुम्हाला? 11ला भेटला तो. माझ्या समोर आला, माझ्याशी बोलला. हो तो गेला महिन्यात वारला कंडक्टर. हा काय झालं तर गाडी रिवर्स घेताना ड्रायव्हरला सांगा होता फुल मार त्याने मारली ठोकली गाडी त्याच्यावर. तुम्हाला गचकला हो. पण काय नशीबवर माणूस ड्युटीवर असताना मरण आलं माहितीये. मानला पाहिजे. काय सांगतोस काय वसाऱ्या. म्हणजे काल जो मला भेटला तो शेलके कंडक्टर नव्हता. त्या शक्यच नाही. अरे म्हणजे आता भूत पण मला गडवाय लागलीत. मला सांगा त्याला दाढी होती का? दाढी होती थोडी दाढी होती त्याला. थोडी दाढी होती. तो शेळके नाही, शेळक्याचा लहान भाऊ होता, त्याच्या जागी लागलाय तो. भूतभीत काही नाही. अरे वसाऱ्या माझे सांगायचं ना. कशाला घाबरवलंस. तू गेला असताना माझा. रोशन लक्ष द्या. चिपळूण पनवेल गाडी 13-12 चिपळूण फलाट क्रमांक 2 लाविये. लवकर घाई करा यार. मूर्खाचं रात्री बसावं लागेल. या मूर्खाचं रात्र बैत्र बसावं लागेल. नाही ऐका नाही तुझ्या नादी लागून खवायचा. मी प्रायव्हेट गाडीने कदम साहेब ऐका. कशाला हे करताय. थोडक्यासाठी खर्च करताय. एवढी चांगली गव्हर्नमेंटने सेवा दिली त्याचा लाभ घ्या. 7ची सावंतवाडी गाडी त्यांना जा. सर घड्याल बघ 7:30 वाजलेत. कुठली गाडी पकडू आता. आता नाही संध्याकाळी 7ची हो. संध्याकाळपर्यंत इथंच थांबू. नाही तुम्हाला घाई आहे ना. ती डायरेक्ट गाडी जाते पटकन. जाल तुम्ही. असं काय करताय. नाही रे फालतूगिरी नको. कितीची गाडी? 22,50,000. कालपर्यंत 22 लाखाची होती. रेट वाढतात ना. महागाई केवढी वाढलेली आहे. आता 5 रुपयात कोथिंबीर मिळते का 10 रुपयात मिळते. तशी रेट पण वाढलेला आहे. असा सणकन माझा रेट वाढेल ना तेव्हा तुला कळल वसाऱ्या. अरे किती वाजताची गाडी आहे ते सांग. थांबा 2 मिनिटं. चिपळूण पनवेल गाडी ठाण्यात निघालेली आहे. डेपोतून बाहेर पडलेले प्रवाशांना मागे लागू नका. अपघात झाला डेपो धावता राहणार नाही. काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? मारुती स्तोत्र म्हणतोय मी. काय म्हणताय वसाऱ्या. कालपासून मी तुझ्या इकडे थांबलो ना. कालपासून स्किट चाललं तुला कळत नाही. गाडी सावंतवाडीची गाडी कधी ती सांग मला. अहो सावंतवाडी गाडी 2 उभ्या आहेत तिकडे. कुठे? 2 उभ्या आहेत गाड्या. अरे हे तू कधी सांगणार. सावंतवाडी गाडी गेल्यावर आईला म्हणा आता टाइम
टाइम नाही हे तर तुझ्या मारला असं झालं. हे बघ शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. प्रश्न लक्ष द्या. चिपळूण सावंतवाडी गाडी, चिपळूण सावंतवाडी गाडी 2213 735 गाडी फलक क्रमांक 4 उभी आहे आणि 5606 740 गाडी फलक 9 उभी आहे. 4 नंबरची गाडी 2 मिनिटं पुढे 4 नंबर उडू दे. लक्ष द्या. काय बोललं जरा हलू बोल ना वसाऱ्या. काहीच कळलं नाही मला. प्रवाशांना लक्ष द्या, पुन्हा लक्ष द्या. 735 गाडी 735 गाडी क्रमांक 4 उभी आहे आणि 740 गाडी फलक 9 उभी आहे. 435 4ला 435 ना 735 4ला उभी आहे. 735 4ला. काय कदम कदम इकडे 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 दोन मिनिट इकडे इकडे इकडे. तर काय माहिती आहे म्हणजे बरोबर आहे 735 लवकर सुटते पण ती फिरत फिरत जाते. हो तुम्ही एक काम करा 740ला जा ती डायरेक्ट गाडी आहे. कुठं लागली गाडी? 9 नंबरला. थँक्यू कदम कदम इकडे इकडे इकडे. ऐका मी चार्ट बघतो ना गाडी फुल आहे तुम्हाला स्टँडिंगला जावं लागेल. माझा ऐका 740 जाऊ नका. मी नाही जाणार स्टँडिंग. कालपासून मी गाडीसाठी थांबलो इकडं. मी लेट जाईल 735ला पण मी बसून जाईल. 735 जा 735 जा. प्रश्न लक्ष द्या. 735 चिपळूण सावंतवाडी गाडी 735 गाडी निघालेली आहे. प्रवाशाने पाठी धावू नये. प्रवाशाने गाडीच्या मागे मूर्खासारखं धावू नये. 735 गाडी निघालेली आहे. रे वसाऱ्या तोंडावर गाडी सोडलीस तू माझ्या. एक मिनिट. बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा. बदली कामगार पंढरनाथ कांबळे गाडी मार्गस्थ करा. अरे लाज वाटली पाहिजे तुला. लांजा गाडी लांजा. वा काय आलं? अरे लाज वाटली बोलतो तू. लांजा काय सांगतोस? लांजा गाडीबद्दल बोलतोय. लक्षात ठेवा. चिपळूण लांजा डेपोतून मार्गस्थ का बाकीच्याकडे जाऊ द्या. अरे जाऊ दे ना मला यार. जाऊ दे ना. कालपासून मी इकडं आहे. कालपासून मी इकडं आहे. माणूस आहे. हे बघ कपड्याचे काय भोक त्या उंदराने केले ते हाल. चाल मी कालपासून काय जेवलो पण नाही रे वसऱ्या. मेवण्याचं लग्न होऊन आता पोरा बाळाचं प्लॅनिंग करत असेल तो. जाऊ दे मला. जाऊ दे मला जाऊ दे. ए गाडी कधीच्या सांग. कशाला तुम्ही बोंबलत बसला तो? 740 गाडी ती बघा पटकन पळा गेली त्याची. चिपळूण सावंतवाडी 740 गाडी गेलेली आहे. प्रवाशाने मागे धावू नये. मागे धावू नये. तुमचा प्रवास सुखाचा हो. वसऱ्या सुखाचा कसा? तू असताना सुखाचा कसा होईल आता? तुम्ही लांबून बोला माहिती. लांबून बोला कळलं ना. तुम्ही वेळ झाला पाहिजे तुम्ही तिकडे. वसरे अरे नको ना. कशाला पाप करतोस? कसं पाप? हे बघा तुम्ही कन्फ्युज झाला. मी काय केलं ना. मी बरोबर सांगत होतो. मी कन्फ्युज झाले. बोलवून तू कन्फ्युज करतोस तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एवढी मदत करून मी जबाबदार आहे. ठीक आहे. पुढच्या 5 मिनिटात डेपोत गाडी येते चिपळूण सावंतवाडी. ती जर नाही पकडली तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. लक्षात ठेवा. कुठे लागली ती? मी अनाऊन्स करतोय. काय बापाचा नोकर नाही पटकन सांगायला. अनाऊन्स करतो. ऐका तुम्ही. प्रश्न लक्ष द्या. चिपळूण सावंतवाडी 8402. पुन्हा एकदा लक्ष द्या. चिपळूण सावंतवाडी 8402 फ्लॅट क्रमांक 2ला येते. गाडीचा 5 मिनिटात परत येते. चिपळूण सावंतवाडी 8402 फ्लॅट क्रमांक 2ला 5 मिनिटात गाडी येते. 5 मिनिटं. 5 मिनिटं येते. 5 मिनिटं येते. चला यार जाम भूक लागली. नाश्ता करून घेऊया. भजी आणलेत गरम भजी खाऊन घेऊया. भजी आणल्या? बघू भजी बघू. काय ब्रह्म कमाल आहे इथे. बघू वा वसऱ्या रोज कॅन्टीन मधून तीच भजी खातोस. बघू काय. बरं ठीक आहे. रागाव नका देऊ मला. नका देऊ. चिपळूण पाती बोलली. प्रश्न लक्ष द्या. चिपळूण पाती बोलली. पाठवणार देते नको वसऱ्या भजी खाशील तू माझी. काल खाल्लीस तू आज पण खाशील. प्रवाशाने लक्ष असू द्या. ME08 8402 चिपळूण सावंतवाडी गाडी. चिपळूण सावंतवाडी 8402 लक्षात ठेवा. फलाट क्रमांक 2ला अजून येणार नाहीये कारण 20 मिनिटं गाडी लेट आहे. गाडी 20 मिनिटं लेट आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी. गाडी 20 मिनिटं लेट आहे. लक्षात ठेवा. ज्यांना खायचं त्याने खाऊन घ्या. 20 मिनिट गाडी लेट आहे. अरे माझी भजी
माझी भजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेली. माझी भजी कचऱ्याच्या डब्यात तुझ्या मुलं गेले. ती मला दे. एक मिनिट, कोणी टाकली कचरा डब्यात? तुझ्या मुला मी ती टाकली. टाकली कोणी? तू बोललास ना सावंतवाडी पहिली गोष्ट म्हणजे भाजी तुम्ही टाकलीच की नाही? सावंतवाडी मी आणत होतो, लक्ष देत तुम्ही ना स्पष्ट आणि सावकाश कळेल असं बोला प्लीज. मी स्पष्ट बोलू? हो. रो वसरे तुला लाज वाटली पाहिजे. तू हलू बोल म्हणजे गाड्या करतील आम्हाला. लक्ष द्या. MH08 11 23 42 17 फलक क्रमांक 4 फलक क्रमांक 11 लागणार आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी. चिपळूण सावंतवाडी गाडी 11 23 42 17 फलक 4 आणि 11 लागणार आहे. काही करा 5 मिनिट गाडी सुट्टी. कुठे लागली? हा कुठे लागली? फलक क्रमांक 4. काय सामान घेऊन सामान घेऊन चोर गेले जाऊ नाही. लक्षात ठेवा. फलक क्रमांक 4 उभी आहे. चिपळूण सावंतवाडी गाडी 2 मिनिटं सुटेल. लवकर बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी गाडी नंतर पण केलं चालणार नाही. गाडीचं सामान सगळं घेऊन जा. चिपळूण सावंतवाडी गाडी. काय झालं? त्या तक्त्यात मध्ये बघून सांग वाचाऱ्या. 4 नंबर फलाटाला जी गाडी आहे का नाही ती कुठली गाडी? कुठली काय? ही काय 750ची सातववाडी. ते सातववाडी चुकून झालं मला वाटतं. सावंतवाडी पाहिजे. सातववाडी कुठली आणलीस तू? एक मिनिट. सावंतवाडी मध्ये फलट क्रमांक 11 आहे. तिकडे जा तुम्ही. तिकडे जा. 11 कुठे? 11 कुठे आहे? 11 फलाट. अहो ते बघा ना. 11 ते बघा ना. ती उभी आहे. ते बघा गेली निघाली. चिपळूण सावंतवाडी गाडी 11 फलाटाची निघालेली आहे. मागे जाऊ नका. चिपळूण सावंतवाडी गाडी निघालेली आहे. मागे जाऊ नका. आता डायरेक्ट 2027 ची गाडी आहे. ती चुकली तर पुन्हा 5 ची गाडी उद्या. चिपळूण सावंतवाडी आता रात्री 2027 उद्या सकाळी 5 ची गाडी आहे. म्हणजे आज पण मी रात्र इकडेच काढायची पसाऱ्या. कालपासून मी इकडे आहे. तुम्हाला सावंतवाडी गाडी. एक मिनिट. तुम्ही स्पष्ट बोलत नाही. मला कसं कळणार कुठे? एक मिनिट. तुम्ही स्पष्ट बोलत का मला? मी स्पष्ट अनाउन्स करत होतो की नाही? अरे वसाऱ्या तू अस्पष्ट बोलतोस. तू लोकांना काय चालू. देखो आ गए. देखो आ गए. मोरे आ गया. अगं शालू झोका दे ग मैना. शालू झोका दे ग मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू झोका दे ग मैना. शालू झोका दे ग मैना. रिंगटोन वाजते. हॅलो. अगं हो पोचलो मी. किती काळजी करतेस? हा फोन ठेव. बँकेतली गर्दी आहे माहिती आहे तुला? हा केवढी गर्दी आहे बघ. इथं कस्टमर किती आले. ठेव फोन. तुम्हाला वाटलं असेल नाही मी हे साधूचं कपडे घालून आलोय तरी बँकेत आलो असं का सांगितलं नाही? काय मी माझ्या तरुणपणी ना मी बँकेची ना लेखी परीक्षा पास झालो होतो. काय समजलं? ते काय तो मी मुलातच ब्रिलियंट का नाही. मग मी तोंडी परीक्षा सामोरं गेलो तर मला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही लोन कोणाला देणार? मुलात मी सज्जन. खोडात पण सज्जन. पानात पण सज्जन. मी म्हणालो की मी गरिबांना लोन देणार. फेल केला ना मला. ते म्हणाले जर गरिबाला लोन दिला तर तो फेडणार कसा? काय समजलं? त्याच्या मागे लागणार कोण? लोन श्रीमंताला द्यायचा म्हणजे ते विदेशात पळून जातात आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. आपल्याला मागे लागायला लागत नाही. वा वा. काय सांगू नाही गेली हो. पण काय त्या दरम्यान काय झालं माहिती आहे? मी बँकेत नोकरीला लागतोय म्हणून माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न जुळवलं. नाही तर काय माझं लग्न होण्यातलं नव्हतं म्हणून तर माझं लग्न झालं. काय समजलं? लग्न झालं पण आता पोटापर्यंत धंदा काय?
म्हणून मी हा बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे. काय आहे या धंद्यात ना इन्कम टॅक्स नाही आणि हा धंदा ना माझ्या बायकोला आणि पोरीला माहिती नाही आहे. त्यांना अजून माहिती आहे की मी बँकेत कामाला जाते म्हणून. काय समजली अशी गोष्ट झालेली आहे. असं पण या धंद्यात मी सेट झालेलो आहे. आता स्वतःचं घर घेतलेलं आहे, पोरीला चांगलं शिकवलेलं आहे. आता एकदा पोरीचं लग्न झालं की मी मोकला. काय समजली हो? तू अजून पण घंटाच वाजवतोस. बोल बालका, ती पोरगी माझीच आहे. हे सगळं तुझ्या आईला कळलेलं नाही आहे ना? आईला? हा आईला कळलं. आईला काय झालं? अगं तुला कळलं का? तू आईला न सांगता इथे आली आहेस हे बाबांना न सांगता कळलेलं आहे. बाबा तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही अंतर्यामी आहात. मी आहे बाबा अंतर्यामी. जे फक्त असती माठ त्यांना द्यावी मी वाट. दक्षिणा रुपये 60 जिंदगी भरभराट. काय समाजले शालू. बाबा 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 काय बाबा बाबा? मला ना यांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. असं नको करू. अगं बाबा अंतर्यामी आहेत. बाबा पॉवरफुल आहेत. बाबा मी परवा आलो होतो ना, मला बोललो माझी एक आयटम आहे. आयटम काय? तिचा बाप आहे ना मला भाव देत नाही. तुम्हीच म्हणालात पोरीला आपल्या मठात घेऊन ये. तिचा बाप तुला भाव काय? खायला वडा पाव देईल असं मी म्हणालो होतो. हो. चुकून माती खाल्ली, स्लिपअप टंग झल्ली, खाली खल्ली वल्ली प्रभा म्हणे. काय समाजली शालू. प्लीज मला काहीतरी उपाय सांगा ना. मला नाही वाटत हो माझा खडूस बाप ह्याला हो म्हणेल. मी खडूस आहे? तुझा बाप खडूस नाही बालिके. तुला सांगतो अगं तुझा बाप फार सज्जन आहे. चल चल काय सज्जन. अरे परवा ही मला सांगत होती काय बापाने शेजारच्या आंटीला असा इशारा केला, लय मारला हिच्या बापाला. नाही नाही तुला सांगतो तुझा बाप आहे ना दिव्य तेज. काय त्याची कांती तुकतुकीत तुला सांगतो. अगदी बघण्यासारखा रुबाबदार. आताची जी बायको आहे ना, आताची बायको त्याची ती द्रष्ट ती त्याच्या लायकीची नाही आहे. वास्तविक ना त्याचं लग्न माधुरीशी व्हायला होतं. कोणाशी? माधुरीशी. ती माधुरी कशाला करेल लग्न? तरी तुला सांगतो तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना तेव्हा गोरा गोरा पान होता. कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला. ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल. बाबा योग्य म्हणजे काय? करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे? बालका तू काय करतोस? अच्छा असे करून पैसे कमवतो? नाही नाही सांग काय करतोस? माझा हायवेवर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. कार्टे अगं तुला अक्कल आहे काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे? तुला सांगतो पोरी ह्याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे. बाबा अंधारमय? अरे हायवेवर शेंगदाणे विकतोस काय उजेड पाडणार आहेस तिच्या आयुष्यात तू? अहो मी हायवेवर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झाल्यावर हिला हायवेवर नाही ठेवणार आहे. मग कुठे ठेवणार आहे? माझ्या घरी. अगं पोरी या सरेचं घर आपलं 2 खोल्यांचं तुला माहितीये? अगं भिंतीत खिला ठोकला ना तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो. अशी शिडशिडीत भिंत आहे. हे पत्रेवरचे एवढे बेईमान आहेत. पाऊस आला की त्याला ओरडून ओरडून सांगतात अरे इकडे पडा इकडे पडा. हित भोक पडलेली आहे. तुला सांगतो तुझ्या बापाने काबाड कष्ट करून 2 खोल्यांची जागा घेतली. ऑलरेडी त्याच्यात एक हत्ती हाय. हा छोटा एक गेंडा आहे. मग या रेड्याला आम्ही कुठं बांधणार? मग हा देखणा शामरूक कुठे काही बसणार? बाबा देखना शाहमृग कोण? तुझा बाप. तुम्ही ज्याला तेज पुरुष शाहमृग म्हणताय ना तो मुळात शामरुग नाहीये, कावळा आहे. तो बसेल खिडकीत. कावला म्हणू नको रे. हे बघ माझं शामरुग राहू दे, तुझा कावला राहू दे.
आपण तडजोड करूया, आपण त्याला बगला म्हणूया का? म्हणजे कसं जरा म्हणजे प्रेस्टिज वाढेल ना त्या माणसाला. तेजपुंज माणूस आहे ना तो म्हणून. बाबा बगळा चालेल. उपाय सांगा. अरे वसाड्या, पाय सोड मग उपाय सांगेन ना. हे बघ पोरी, तू याचा नाद सोडून देस. नाही बाबा, मी याला नाही सोडणार बाबा. मग तू दे सोडून हिला. नाही बाबा, मी हिला नाही सोडू शकत. आमचं नातं अतूट आहे. कसं आहे? अतूट. तुटलं ना. इकडे ये, इकडे ये वासाड्या कोपऱ्यात आहे. तुला सांगतो, ही उद्या सकाळी उठल्या उठल्या ना हिचा मी सेल्फी पाठवतो. आणि हा दाताचा फावडा आहे ना त्याचा क्लोज पाठवतो. तो झूम करून बघ. 4 दिवस कोमात ना उठायचाच नाही वासाड्या. हे बघा बाबा, हे काही असेल पण मी माझ्या मयूशीच लग्न करीन. बाबा खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. होय होय. बाबा उपाय सांगा. बाबा उपाय सांगा. उपाय सांगा बाबा. उपाय. पाय सोड वासाड्या. तुला वाटलं काय माझी ही गाडी आहे तू उचलतो टोईंग नी नो पार्किंग मधली? ए काय बाबा, मी माफी मागते, चुकलं त्याचं. पण तुम्ही उपाय सांगा ना. हे पोरी, इकडे ये पोरी. अशा घरात जाऊन तू संसार करणार आहेस? हो बाबा. अगं व्यर्थ आहे तुझं आयुष्य बालिके, व्यर्थ आहे. तुला सांगतो नको लग्न करू ह्या माणसाबरोबर. मयू इकडे. काय करूया? आपण तुझ्या बापाची सुपारी देऊया. नको नको. अरे पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुला जेलमध्ये टाकलं तर मी कोणाला घेऊन हनीमूनला जायचं? तुझा बाप यमासाठी निघाला आणि तुला हनीमूनची पडलेली आहे. बाप माझा, हनीमून माझं, तर मी बघून घेईन ना. तुम्हाला नाही सांगायचं ना उपाय, मग गप्पा बसा ना. कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलताय? हे बघ, हे बघ, मी आहे ना घरातून येताना जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आणलेले आहेत. मला बाबांची सही येते. ते आपण सगळं विकू आणि शहरात पळून जाऊ. माझ्या बाप जाद्यानी घाम गाळून कमवलेली जमीन तू विकून शहरात पळून जाणार आहेस? तुमच्या बाप दादांचा काय संबंध इथे? आहे संबंध, कारण मी तुझा बाप आहे. बाबा तुम्ही इथे कसे? बाबा पण तुम्ही बँकेत गेला होतात ना? बँकेत काम, बँकेत काय नाही. अरे ज्या बँकेत माझा बाप मॅनेजर आहे त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर असेलच कसा? तुझा बाप बँकेत मॅनेजर आहे? मग तो तोंडी परीक्षा पास झाले ते? त्याच्या तोंडी परीक्षेचं राहू दे. आता तुम्ही घरी या, आई तुमची चांगली तोंडी परीक्षा घेणार आहे. हत्ती काय, छोटा गेंडा काय, रानडुक्कर काय? रेडा रेडा. हो रे रेड्या. आणि तुम्ही कोण? शहामृग. स्वतःच म्हणे तो शहामृग. काय सुजवली शालूने. अगं शालू स्वका दे. मग ती कशाला द्यायला? हा